महत्त्वाची बातमी येते। पक्षांतर्गत धोका झाला असावा अशी मला शंका असल्याचं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलेलं आहे। पक्षांतर्गत धोक्याबाबत उद्धव ठाकरेंना सांगावं लागणार असल्याचं सुद्धा खैरे म्हणाले। विरोधी पक्षनेते 10 मिनिटं यायचे आणि निघून जायचे, मी एकटा पडलो असं सुद्धा महत्त्वपूर्ण वक्तव्य चंद्रकांत खैरे यांनी केलेलं आहे। पक्षांतर्गत धोका गटबाजीचा काही घडला संशय काही लोकांचा आहे संशय नाही असेल संशय आहे काही लोकांचा ती तुम्ही पक्षप्रमुखाकडे मांडणार का? नाही पक्षप्रमुखांकडे मी उद्या किंवा परवा जाणारच आहे, त्यांना सगळं सांगणार ना। अरे हे सांगितलं नाही तर मग परत धोके होतील ना पुढे, मग ते एक पण आमदारकी जागा येणार नाही ना। आत्तापासून सरळ करावं लागेल ना काहीतरी, आत्तापासून काहीतरी करावं लागेल। कारण म्हणजे आता खरं म्हणजे 2 आमचे जिल्हा प्रमुख आहेत, एक जिल्हा प्रमुख आजारी झाले ते उठलेच नाही, म्हणजे माहीत नाही काय, पण त्याच्यानंतर मग दुसरे जिल्हा प्रमुख ते विरोधी पक्षनेता पण आहे, तर ते पण ते विरोधी पक्षनेता म्हणून यायचे, इथे यायचं 10 मिनिटं बसायचं जायचं। मग आता मी एकटाच पडलो की नाही, 5 आमदार फुटले की नाही, मग मी एकटाच त्या ठिकाणी काम करत होतो, ते पण लक्षात आलं पाहिजे। तर अंबादास दानवेंच्या विरोधातला हा सूचक इशारा चंद्रकांत खैरेंनी केलेला आहे। पक्षांतर्गत धोका झाला असावा, या पक्षांतर्गत धोक्याबाबत उद्धव ठाकरेंना आता सांगावं लागेल असं खैरेंनी म्हटलंय। विरोधी पक्षनेते 10 मिनिटं यायचे आणि निघून जायचे, त्यामुळे मी एकटा पडलो असल्याचं सुद्धा चंद्रकांत खैरेंनी म्हटलंय। छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे हे ठाकरे गटाचे महाविकास आघाडीचे उमेदवार होते, मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आणि त्यांनी थेट निशाणा साधलेला आहे विरोधी पक्षनेत्यांवर।